नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 447 पॉईंटने वाढून 85,663 वर 633 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 139 पॉईंटने वाढून 26,192 वर बंद झालेला आहे। हा जो सेन्सेक्स आणि निफ्टी आज बंद झालेला आहे हा 52 आठवड्याचा हाय आहे। याचा अर्थ असा की बरोबर एका वर्षापूर्वी जो सेन्सेक्स आणि निफ्टी होता तो आत्ता झालेला आहे। आज मार्केटमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारणे म्हणजे FIIचं बाईंग सुरू झालेले आहे, पॉझिटिव्ह ग्लोबल क्यूज मिळालेले आहेत, याखेरीज हेवीवेट शेअर्समध्ये आज बाईंग झालेलं आहे। या मुख्य कारणांमुळे आज तेजी दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE एनर्जी इंडेक्स 0.59% वर आहे। BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 0.34% वर आहे। BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.67% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.13% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: आयशर मोटर 3.32%, बजाज फायनान्स 2.29%, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.99%, टेक महिंद्रा 1.54% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: एशियन पेंट्स 1.17%, HCL टेक्नॉलॉजी 1.03%, टायटन कंपनी 0.78%, HUL 0.54% अशी घसरण आहे। एकंदरीत हा आठवडा शेअर मार्केटसाठी अतिशय चांगला ठरलेला आहे। धन्यवाद।